तर ह्याला म्हणायचं उटी. असलं लोकेशन आहे ना दुसरं भावानो आसाम आहे. शेवट भावानो असलं माइंड ब्लोईंग पॉईंट आहे तिथं. फक्त शेवट मिस करू नका. तर भावानो आपल्याला 3 दिवस पोंगलची सुट्टी होती. आता पोंगल म्हणजे काय, आपल्या इकडे मकर संक्रांत म्हणतात ना, तर इथे त्याला पोंगल म्हणतात. त्यामुळे आपल्याला 3 दिवस सुट्टी होती म्हणून आपण जाणार होतो बाहेर फिरायला. भावानो आपला करायकडे ते कोईमुत्र 7 तासाचा प्रवास कंप्लीट केला आणि सकाळच्या 5 वाजता आपण पोहोचलो कोईमुत्र मध्ये. थोडंसं फ्रेश होऊन घेतलं ना, आपला फ्रेंड न्यायला होता आपल्याला. तिथं रूमवर जाऊन सगळं आवरून घेतलं आणि आता आम्ही निघालो उटी. तर हा बघा तमिळवाल्यांचा पोंगल सण. असा सण असतो त्यांचा. पेट्रोल गाडीत फुल करून घेतलं एकदाच आणि निघालो आपल्या पॉईंटवर. तर तिथून 100 किलोमीटरचा आपला प्रवास. तर त्यातला निम्मा घाटच होता. भावानो असलं लोकेशन आहे ना, सगळा ग्रीनरीज एरिया. बगल तिकडे तुम्हाला घनदाट जंगलच दिसणार, एकदम टॉप. तिथून थोडंसं पुढे आलो आपल्याला छोटासा वॉटरफॉल लागला. तिथं बघा रेल्वेचा ट्रॅक आहे. तर आता इथून उडी आपलं राहिलो तर फक्त 10 किलोमीटर. भावानो फायनली आपण पोहोचलोय. एंट्रीलाच कसला खतरनाक व्ह्यू आहे बघा. सगळ्यात जास्त बघा त्याचे असं फार्मच असतं बघा इथं. तर भावानो सगळ्यात पहिल्यांदा आपण रोज गार्डनला फिरायला गेलो होतो. व्ह्यू बघा तुम्ही, पहिलाच व्ह्यू कसा दिसतोय. तर आता आपण तिथून चालत चालत मेन पॉईंटला निघालो होतो आणि मेन पॉईंट भावानो इथे ह्यांनी गार्डन डोंगरामध्ये टप्प्याटप्प्याने केलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि भावानो रोजचा सीझन नव्हता म्हणून एवढा ग्लो नाही. जर सीझन असताना तर खूप भारी ग्लो आला असता. आणि तिथून पुढे आलो आणि उटीचा सनसेट तुम्ही बघा, असली भारी सिटी दिसत होती. तर भावानो ह्याचा दुसरा पार्ट उद्या येतोय, त्यामुळे तो मिस करू नका. असलं भारी पॉईंट आहे ना त्यात. ते जर तुम्ही पॉईंट बघितले ना तर तुम्हाला पण वाटेल की आपण पण उटीला यावं. तर उद्याचा ब्लॉग मिस करू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके, बाय.